सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक. आपण लहान मार्गावरून मोठ्या मार्गावर, म्हणजे पहिला मार्ग छोटा होता तो अमन मार्ग, नंतर साधू मार्ग, नंतर देव मार्ग, नंतर गुरु मार्ग आणि शेवट आत्ममार्ग. असं करत 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 मन कोरं करणं, साधू बद्दलचा चांगला भाव, देवाबद्दलचा परमप्रिय भाव, गुरु बद्दलची अत्यंत उत्कट भक्ती आणि शेवट आत्मज्ञानाबद्दल सर्वोच्च प्रगतीच्या दिशेने जाणं. अशा तऱ्हेने आपण एका साध्या मार्गावरून अध्यात्माच्या समृद्धी मार्गावर अग्रेसर होत आहोत. आणि जेव्हा त्या समृद्धी मार्गावर आपण जाऊ तेव्हा जो मेलेले आपण, सर्व अहंकार नष्ट झालेले आपण, त्याच आत्म्यासारखेच सर्वस्वाने समृद्ध होऊ. तर आपला हा अध्यात्माचा समृद्धी मार्ग आहे, ध्यानात घ्या आणि अत्यंत आवडीने जिव्हाळ्याने हे सर्व कथन तुम्ही ऐका. तर आता आपलं आजचं प्रवचन सुरू करूया. सर्वम विष्णुमयम जगत याची अनुभूती परमभक्तांना या भजनाच्या अनुसंधानामुळे येणे निश्चित शक्य आहे. लेखकालाही याचे तत्वदर्शन किंवा साक्षात्कार निर्विकल्पावस्थेत झाला आहे. जे त्याच्याद्वारे हे जे तत्वदर्शन किंवा हा जो साक्षात्कार त्याच्याद्वारे परत भानावर आल्यावर, म्हणजे तत्वदर्शन किंवा साक्षात्कार निर्विकल्पावस्थेत झाला, समाधी अवस्थेत झाला, निर्द्वंद्व अवस्थेत, उन्मनी अवस्थेत झाला आणि हे तत्वदर्शन आणि हा साक्षात्कार परत नेहमीच्या व्यवहाराच्या जगात मनावर आल्यानंतर, भानावर आल्यानंतर ते पाहिलेलं सर्व शब्दबद्ध झाले. वास्तवात अक्षर परब्रह्माचे हे अक्षर दर्शन, म्हणजे जे अक्षर अविनाशी परब्रह्म आहे त्याच हे अविनाशी दर्शन अक्षर रूपाने आले आहे. ती आहे या नारायणावर झालेली सरस्वतीची कृपा. अर्थात तशी कृपा सर्वांवरच होणं शक्य आहे. फक्त आपण आत्मज्ञानाच्या समृद्धी मार्गावर अत्यंत आवडीने तळमळीने अग्रेसर झाले पाहिजे. तर आता ऐका, विश्वाचा या सखा असे, त्या संपूर्ण अस्तित्वाचा विश्वाचा सखा आहे. कोण आहे? भगवंत. तर ऐका, विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी, कुणी हर म्हणताती अशी कुणी हरी. विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी, वायू संगे वाहत आहे शांत हरी हरी. पुष्पगंधी परिमळे माझा हरी हरी, विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी. झऱ्या संगे खेळे नाचे माझा हरी हरी, नदी पाणी खळाळतो माझा हरी हरी. विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी, सागर लाटा क्रीडा करी माझा हरी हरी. मेघवृष्टी वर्षत आहे माझा हरी हरी, विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी. न भांगणी वैनतेय माझा हरी हरी, तिरी शिखरी वसत आहे माझा हरी हरी. विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी, वृक्ष पर्णी तळसळे माझा हरी हरी. पुष्पलती की बहरे माझा हरी हरी, विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी. चंद्रादित्य प्रकाशे माझा हरी हरी, ग्रह ताऱ्यात झळाळे माझा हरी हरी. विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी, शेतामध्ये शेतकरी माझा हरी हरी. नांगराला चालवितो माझा हरी हरी, विश्वाचा या सखा असे माझा हरी हरी.
उभ्या पिती ढोलत आहे माझा हरी हरी, बालमुखी बोबडा हा माझा हरी हरी, विश्वासाया सखासे मला हरी हरी, कमलधनी गुंजत आहे माझा हरी हरी, कोकिळ कुजनी दंग माझा हरी हरी, विश्वासाया सखासे माझा हरी हरी, देवळात देव उभा माझा हरी हरी, पूजनात भक्त असे माझा हरी हरी, विश्वासाया सखासे माझा हरी हरी, भजनात भजनी माझा हरी हरी, कीर्तनात कथा करी माझा हरी हरी, विश्वासाया सखासे माझा हरी हरी, तुझ्या माझ्या मध्ये माझा हरी हरी, अणुरेणू नांदत आहे माझा हरी हरी, विश्वासाया सखासे माझा हरी हरी, जड चेतनी स्पंदत आहे माझा हरी हरी, एक रूपे ब्रह्म असे माझा हरी हरी, विश्वासाया सखासे माझा हरी हरी, निरंतर अंतरी माझ्या हरी हरी, सर्वांतरी सर्वातीत माझा हरी हरी, विश्वासाया सखासे माझा हरी हरी, कुणी हर म्हणताती त्याशी कुणी हरी, विश्वासाया सखासे माझा हरी हरी. आता पुढचं काव्य आहे मुकेपणी विश्वंभर राहावे. वास्तवात ब्रह्म नाम व रूपातीत आहे. ती अस्तित्वाची विराटता आहे. अस्तित्वाचे प्रकट प्रसरण व त्याचे दिसणे म्हणजेच ब्रह्माचे रूप. मात्र त्याचे नेमकेपणी सांगणे शक्य नाही, कारण ते असीम अनंत व अमेय आहे. तरीही कोणी त्याला रामकृष्ण म्हणतात. रामकृष्ण म्हणता म्हणता त्याला पुढे जाऊन हरी असेही म्हणतात. वेगळ्या बाजूने पाहता रामकृष्ण ही नावे सुद्धा ब्रह्माबाबत अपुरी पडली. रामकृष्ण हरले, पराभूत झाले. आता रामकृष्ण उगे झाले, गप्प झाले आणि हरी या नावाने ब्रह्म म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणून रामकृष्ण हरी म्हणजे रामकृष्ण हे ब्रह्माच्या यथार्थ जाणीवेच्या दृष्टीने अपुरे आहेत. हरीही अपुराच आहे, म्हणून तोही हरला. आता हरी हर असे नव उच्चारण उलट बाजूने आले. हरीही हरला व हर तेवढाच उरला. आता हर 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 असे ब्रह्माबाबत म्हणता म्हणता रह 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 असा प्रतिध्वनी येऊ लागला. म्हणजे हर सुद्धा उरला. उरला रह म्हणजे राहणे, असणे म्हणजे केवळ असणे, राहणे किंवा कैवल्य. म्हणजेच ब्रह्म हे नामरूपातीत राहणे, रह आहे, अस्तित्व आहे हे स्वयंसिद्ध असल्याचे स्पष्ट झाले. सारांश ब्रह्माबाबत काही बोलणे अशक्य आहे, अपुरे आहे. यामुळे आता ब्रह्माबाबत बोलण्यास वाचा धजावत नाही. शब्द मौनात जातात आणि मौनातील मुनी मुखेपणी त्या किंवा या विश्वात भरून दशांग उरलेल्या विश्वंभर तत्वाचे रह म्हणजे अस्तित्वाचे खरे तर मुख्याचेच मुखेपणी स्मरण करतात. आणि आता गुळ खाऊनी गुळ बनावे अशी त्याची अवस्था असते. परंतु आता तो मुका झाल्याने गुंगा खाय गुड. म्हणजे ब्रह्मावत सर्व राम कृष्ण हरी, नंतर हरी हर, नंतर हर हर म्हणताना रह रह रह. ब्रह्मावत केवळ असणे एवढंच आहे. त्यामुळे सर्व बोलणं खुंटलं आणि केवळ असणेपणी कैवल्यामध्ये त्या कैवल्याचा गुळ खात राहावे. परंतु मुख्याने गुळ खावाने बोलता येऊ नये तशी शेवटची अवस्था संतांची, मुनींची, यतींची, संन्यासाची ब्रह्मावत होते. आणि असं ती अवस्था म्हणजे आपण कैवल्यात जाऊन कैवल्य पद प्रतिष्ठित होणे किंवा अशी पदावर बसणे. तर असं हे सर्व नाम हरून केवळ उरलेलं अस्तित्व म्हणजे ब्रह्म ते या काव्यात आलेलं आहे.
मुकेपणी विश्वंभर राहावे, विश्वात भरून राहावे. आणि अर्थात अस्तित्व म्हणून असल्याने आणि तिथे केंद्र नसल्याने, व्यक्तिभाव नसल्याने आपोआपच मुके राहावं. म्हणजे विना केंद्र अस्तित्व म्हणून जो राहतो तोच मौनामध्ये विश्वात भरून मुकेपणी विश्वंभर राहतो. तर काव्याचं नाव आहे मुकेपणी विश्वंभर राहावे. नाव कैसे त्याचे रूप कैसे त्यासी, नाम रूपातीत ब्रह्म म्हणती त्यासी, राम म्हणती त्यासी, तैसे कृष्ण म्हणती, राम कृष्ण हरती, उगे हरी राहती, राम कृष्ण हरले हरीची बनले, परी ब्रह्म हरी नावाने ठाकले, हरी हरला हर तो बनला, हरी हर होऊनी ब्रह्मत्वे ठाकला. आता ब्रह्म नाव हर ऐसे झाले, उलट करिता रह म्हणून उरले, केवळ असते केवळ राहते, हर हर म्हणता रह रह उरते. आता नाम गेले रूप ते निमाले, नाम रूपातीत केवळ राहले, केवळ राहते केवळ उरते, विश्वास भरुनी उगे मुके राहते. मुक्यास भजावे मुक्यास स्मरावे, विश्वास भरुनी मुकेपणी विश्वंभर राहावे. आता गुणाकार खाऊनी देवाने उरावे. त्यातले कठीण शब्द बघा. अपरूप म्हणजे नवल आणि अपरूप याचा दुसरा अर्थ आहे कुरूप. एका ठिकाणी त्याचा अर्थ नवल असा आहे, एका ठिकाणी तो कुरूप असा आहे. तर कुठे कोणता अर्थ घ्यायचा ते काव्य म्हटल्यावर सांगू आपण. अपरूप म्हणजे नवल आणि अपरूप म्हणजे कुरूप. नवनीत म्हणजे लोणी आणि चौथा शब्द आहे गुणाकार. गुणाकार याचा गुण अधिक आकार असा संधी. म्हणजे गुणाकार म्हणजे गुण आणि आकार म्हणजे गुणाकार. तर गुणाकार खाऊनी देवाने उरावे म्हणजे गुण आणि आकार नष्ट होऊन जे उरतं दिव्यत्व त्यालाच देव म्हणतात. गुणाकार खाऊनी देवाने उरावे. तर बघा आता स्वये असताना निर्गुण निरूप, जग निर्मिले सगुण स्वरूप, कोठुनी आणिले गुण आणि रूप, देवा वाटेची आम्हा अपरूप, कपिलेचे दूध मधुर धवल जैसे, कोकिळाचे गीत कर्ण मधुर तैसे, काटेरी फणस गोडीने गोडावे, बाह्य अपरूप अंतरी स्वरूपे सुखावे, वज्र कठीण जरी पायांगे भासतो, अंतरात नवनीत स्नेह पाझरतो, अलौकिक साधू तैसा ओळखावा, साधू तैसा देव तैसा तो जाणावा, बाह्य सावली ती माया समजावी, माया सावली कधी धरून पहावी, बाह्यार्थ तेजुनी अंतरी पहावा, साधू आणि देव सत्यार्थे जाणावा, देव आणि साधू एकची जाणावा, निर्गुणी निराकारी त्यासी ओळखावा, अलंकार खाऊनी सुवर्ण उरावे, गुणाकार खाऊनी देवाने असावे. बघा स्वये निर्गुण निराकार असून, स्वये निर्गुण निराकार किंवा निरूप असून हे सगुण साकार जग ज्याने निर्माण केलं, तर अशा निर्गुण निराकाराने हे सगुण साकारातलं गुण आणि रूप कोठून आणलं, याचंच हे देवा आम्हाला अपरूप वाटते. म्हणजे इथे अपरूप याचा अर्थ नवल असा आहे.
पुढचं कडवं आहे, कपिलेचे दूध मधुर धवल जैसे, कोकिळाचे गीत कर्ण मधुर तैसे. कपिलेचं दूध, तिचा अंगरस मधुर धवल आहे आणि कोकिळ काळा असला तरी त्याचं गीत कर्ण मधुर आहे. काटेरी फणस गोडीने गोडावे, बाहेरून फणस काटेरी असला तरी तो आत गोडीने पूर्ण भरलेला असतो. बाह्य अपरूप अंतरी स्वरूपे सुखावे. आता इथे अपरूप याचा अर्थ आहे कुरूप. बाहेरून जरी कुरूप असलं तरी आतून सुरूपे सुखावे. आतून अत्यंत गोड मधुर रूपाने इतरांना सुखावतात असं हे सार आहे. कपिला म्हणजे काळी गाय, तिचं दूध मधुर धवल असतं आणि गोड असतं. कोकिळ काळा असतो पण गीत कर्णमधुर असतो. फणस काटेरी असतो पण आतमध्ये तो गोडीने भरलेला असतो. असं हे बाह्य अपरूप, बाहेरून कुरूप पण असलं तरी अंतरी स्वरूपे सुखावे. तरी आतमध्ये अत्यंत स्वरूप, अत्यंत गोड मधुर असा त्याचा अंतर्भाग असतो. त्यामुळे ते गोड खाऊन सर्वच लोक सुखाला पावतात. म्हणजे पहिल्या कडव्यामधला अपरूप हा नवल अशा अर्थी आहे आणि दुसऱ्या कडव्यामधला अपरूप हा कुरूप अशा अर्थी आहे. वज्र कठीण जरी बाह्यांगे भासतो, अंतरात नवनीत स्नेह पाजरतो. वज्रासारखा कठीण, अत्यंत कठोर असा जरी बाहेरून दिसला तरी अंतरात नवनीत स्नेह पाजरतो. तरी बाहेरून कठोर वाटणारा तापसी साधू आतमध्ये अत्यंत नवनीत स्नेह, लोण्यासारखा मऊ असतो. लोण्यासारखं मऊ असं त्याचं अंतःकरण मृदू असतं. बाहेरून तो कठोर वाटला तरी. अलौकिक साधू कैसा ओळखावा, तसा हा अलौकिक साधू ओळखावा कसा. साधू तैसा देव तैसा तो जाणावा. तर साधू आणि देव हे दोन्ही जाणावे तरी कसे. तर बाह्य सावली ती माया समजावी, माया सावली कधी धरून पाहावी. बाहेर जी सावली दिसते आपली ती खोटी आहे, ती आपण धरायला गेलो तर ती आपल्या हातात येणार नाही. तसंच साधू आणि देव यांचं जे बाहेरचं रूप असतं ते सावलीसारखं आहे, ती माया आहे. ते बाहेरचं रूप धरून साधू आणि देव तुमच्या हातात येणार नाही. म्हणून बाह्य सावली ती माया समजावी, माया सावली कधी धरून पाहावी. तर माया म्हणजे सावली किंवा सावली म्हणजे माया किंवा सावली रूपी माया कधी धरायचा प्रयत्न करू नका. बाह्यार्थ तेजुनी अंतरी पाहावा. बाहेरचा अर्थ टाका आणि आत बघा. बाहेरचे काटे टाका, आतला गोड फणस बघा. काळा रंग टाका, कोकिळेचं पूजन बघा. काळी कपिला बाह्यार्थ टाका, तिचं मधुर धवल असं जे दूध आहे ते पहा. बाहेरचा कठोरपणा टाका आणि साधूचं साधुत्व गोडवा पहा. म्हणूनच म्हटलेलं आहे बाह्यार्थ तेजुनी अंतरी पाहावा, साधू आणि देव सत्यार्थे जाणावा. बाह्यार्थ टाकून आतला अर्थ जाणणं म्हणजे साधू आणि संत याच अंतर किंवा त्यांचा जो भाव आहे तो जाणणं, यालाच म्हणायचं साधू आणि देव सत्यार्थे पाहावा. बाह्यार्थ टाकून अंतर जाणणं, साधूचं देवाचं दिव्यत्व जाणणं, यालाच माहिती सत्य अर्थ. साधूचा आणि देवाचा सत्य अर्थ जाणणे. देव आणि साधू एकच जाणावा. खर तर देव आणि साधू एकच आहेत. निर्गुणी निराकारी त्याशी ओळखावा. देवाला तर देव तर निर्गुण निराकार आहेत, पण देव सदृश राम कृष्ण असो, संत महंत असो, तेही बाहेरून त्यांचं शरीर आहे तिकडे जाऊ नका. त्यांचा आतला भाव, दिव्यत्वाचा भाव बघा. देवाचा दिव्यत्वाचा भाव आणि देव पुरुष अवतारी पुरुष तसेच साधू संत यांचा दिव्यत्वाचा अंतर्भाव तो जाणा. त्यांच्या रूपावर जाऊ नका. अलंकार खाऊनी सुवर्ण उरावे. जसं सर्व अलंकार नष्ट व्हावेत आणि सुवर्ण त्याच्या मूळ रूपात उरावं, तसं गुणाकार खाऊनी देवाने असावे. तसंच गुण आणि आकार, सगुण साकार जी अवस्था आहे ती टाकून निर्गुण निराकार होऊन देवाने उरावे नव्हे. देव निर्गुण निराकार म्हणूनच असतो, जरी सगुण साकारात तो महापुरुष संत महंत यांच्या रूपे दिसला तरी. म्हणून गुणाकार खाऊनी देवाने उरावे. त्याचा अर्थ गुण आणि आकार जे असतात ते खाऊन ते दिसले तरी
सत्यार्थाने गुण आणि आकार ही सावली आहे आणि बाह्यार्थ आहे तो. म्हणजे गुण आणि आकार हा बाह्यार्थ आहे आणि अंतरार्थ सत्यार्थ आहे. केवळ दिव्यत्व, साधुत्व, आंतरिक मधुरता, आंतरिक गोडवा. म्हणून या काव्याचं नाव आहे गुणाकार खाऊने देवाने उरावे. आता हे सर्व स्पष्टीकरण झालं. परत एकदा नीट म्हणतो, ध्यान द्या. आता पूर्ण अर्थ तुम्हाला प्राप्त होईल. स्वये असताना निर्गुण निरूप जग निर्मिले सगुण स्वरूप ओठुनी आणिले गुण आणि रूप देवा वाटेची आम्हा अपरूप कपिलेचे दूध मधुर धवल जैसे कोकिळाचे गीत कर्ण मधुर तैसे काटेरी फणत गोडीने गोडावे बाह्य परूप अंतरी स्वरूपे सुखावे वज्र कठीण जरी बाह्यांगे वासतो अंतरात नवनीत स्नेह पाझरतो अलौकिक साधू कैसा ओळखावा साधू कैसा देव कैसा तो जाणावा बाह्य सावली ती माया समजावी माया सावली कधी धरून पहावी बाह्यार्थ तेजुनी अंतरी पहावा साधू आणि देव सत्यार्थे जाणावा देव आणि साधू एकची जाणावा निर्गुणी निराकारी त्यासी ओळखावा अलंकार खाऊनी सुवर्ण उरावे गुणाकार खाऊनी देवाने असावे. आता साधूजन विठ्ठलाला कोणाला विठ्ठल म्हणतात तर साधूजन विठ्ठल त्या म्हणती असं काव्य आहे. त्यातले कठीण शब्द समजून घ्या. गुणाढ्य म्हणजे गुणाने परिपूर्ण संपृक्त किंवा गुणाने समृद्ध. गुणाढ्य गुणसमृद्ध. धनाढ्य म्हणजे वैभवाने समृद्ध किंवा वैभव समृद्ध. आणि एक सूत्र विश्वाच्या मुळाशी एकच सूत्र आहे, एकच तत्व आहे म्हणून एक सूत्र याचा अर्थ इंग्रजीत ज्याला वन स्ट्रिंग थिअरी म्हणतात. स्ट्रिंग म्हणजे धागा. एकाच धाग्यातून हे सर्व विश्व आलेलं आहे म्हणून एक सूत्र म्हणजे इंग्रजीत ज्याला वन स्ट्रिंग थिअरी म्हणतात ते. तर हा वन स्ट्रिंग थिअरी जो आहे ते जे तत्व आहे त्यालाच साधूजन विठ्ठल त्या म्हणती. आता ऐका. विश्वंभर जे उभे राहते चिंता रमते तयासी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठल त्या म्हणती रूप गुणांचा लोप साधते तेजमुखे फाकते तयासी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठल त्या म्हणती सर्वाधी सर्वामधी सर्वांती पुरते तयासी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठल त्या म्हणती शांत जला परी निरव भासते तेज गर्भ परी तेथ नांदते ज्याचे स्पंदनी विश्व उमटते तयासी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठल त्या म्हणती स्पंद स्पंदनी विश्व फाकते जीवन विश्वा मधी संचरते जीव जन्मती जीवनांदती अंतिलया जाती परी जीवन ते उरते तयासी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठल म्हणती अनिर्वाच्य जे परम शांत जे रूप गुणाविन तेज गर्भ जे सहज गुणाढ्य सहज धनाढ्य
ऐसे जे असते तयासी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठलच्या म्हणती तत्वमसी जे ब्रह्मविदांते एक सूत्र जे शास्त्रज्ञांते शोध शोधनी सारे थकती परी अंती जे पुरते तयासी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठलच्या म्हणती. विश्वात भरून जे आहे परंतु जे मौनात आहे जे चिंतनात आहे त्यालाच साधुजन विठ्ठल किंवा ब्रह्म असे म्हणतात. त्यालाच साधुजन ब्रह्म म्हणतात आणि त्या ब्रह्मालाच विठ्ठल असे ते नाव देतात. जिथे रूप आणि गुण एकरूप होऊन निर्गुण निराकार झाले आहेत आणि तरी सुद्धा एक लाघवी तेज पसरलं आहे. ते तेज मुख आहे, तिथे कोणताही आवाज नाही. तर रूप गुणांचा लोप होऊन एक मुखे पण मौन आले आहे आणि शांत निरव अशा अवस्थेत सर्वत्र तेज फाकले आहे. अशा त्या अवस्थेला ब्रह्म म्हणतात आणि त्या ब्रह्मालाच साधुजन विठ्ठल म्हणतात. जे सर्वांच्या आधीपासून आहे, जे सर्वांमध्ये आहे आणि सर्व गेल्यानंतर सुद्धा जे उरते त्यालाच ब्रह्म असे म्हणतात आणि त्या ब्रह्मालाच साधुजन विठ्ठल म्हणतात. जे शांत जलासारखे आहे आणि तिथे नीरव आहे, परमशांत पाणी आहे आणि ते पाणी आणि असमंत निस्तब्ध आहे, नीरव आहे, शांततेमुळे कोणताही आवाज नाही. तरी सुद्धा इथे तेजगर्भ आहे म्हणजे तेजाचं हृदय, म्हणजे अत्यंत शांत निवांत पाणी, कोणताही आवाज नाही आणि प्रचंड तेजाचा साठा जिथे आहे आणि त्या तेजातूनच त्या तेजाच्या स्पंदनातून विश्व निर्माण झालं. असं ते ज्याच्या तेज स्पंदनातून विश्व निर्माण झालं, परंतु जे शांत पाण्यासारखं नीरव आवाज रहित आहे अशा तेज गर्भातून निर्माण झालेल्या विश्वाला लोक किंवा सर्व साधू ब्रह्म म्हणतात आणि या ब्रह्मालाच साधू विठ्ठल म्हणतात. ही कल्पना अशी आहे की चैतन्य अत्यंत शांत निरव आहे आणि त्या चैतन्यातूनच आतून स्पंद निर्माण झाले. त्या स्पंदातून सगुण साकार जग निर्माण झालं. परंतु हे निरव चैतन्य जे आहे याच्यातून सगुण साकार जग निर्माण झालं. त्या सगुण साकार जगाच्या मुळाशी असलेलं शब्दरहित चैतन्य ज्याच्या स्पंदातून हे सारं निर्माण झालं त्या चैतन्याला साधुजन ब्रह्म म्हणतात किंवा त्या ब्रह्मालाच ते विठ्ठल असे म्हणतात. तर चैतन्याच्या स्पंदनी विश्व पाहते. तर चैतन्यातून सतत स्पंद बाहेर येत आहेत. त्यामुळे विश्वाची निर्मिती झाली. त्या विश्वामध्ये जीव निर्माण झाले. जीव जन्मतात, काही काळ नांदतात आणि परत नष्ट होतात. म्हणजे जन्मस्थिती आणि लय अशा तऱ्हेने जीवन चालू आहे. आणि जरी जीव गेले तरी सुद्धा जीवन म्हणजे सगुण साकार जग गेलं तरी निर्गुण निराकार पद्धतीने जे उरतं ते जीवन म्हणजे ब्रह्म आणि त्यालाच साधुजन विठ्ठल म्हणतात. अनिल वाच्य जे परमशांत जे अनिल वाच्य आहे, हे जे किंचित सुद्धा बोलत नाही, अत्यंत मौनात आहे, जे परमशांत आहे, जे रूप आणि गुण या रहित आहे, तरी सुद्धा जे तेजाचा साठा आहे, तेज निधान आहे, जे सहजच जरी रूप गुण त्याला नसलं तरी ते मुळातच गुणाने परिपूर्ण आणि धनाने परिपूर्ण आहे. म्हणजे ज्याच्या गुणातून सगुणता आली आणि ज्याच्या वैभवातून स्वरूपता आली, म्हणजे रूप आणि गुण, आकार आणि गुण, या पातळीला ब्रह्म हे निर्गुण निराकार असलं तरी त्याची निर्मिती मात्र सगुण साकाराची आहे. ज्यार्थी निर्गुण निराकारातून सगुण साकार जग येतं त्यार्थी हे निर्गुण निराकार ब्रह्म मुळातच गुणाने आणि आकाराने आणि वैभवाने परिपूर्ण असलं पाहिजे. जर त्याच्यात गुण नसतील, आकार नसतील, वैभव नसेल तर त्याला गुणाढ्य धनाढ्य म्हणता येणार नाही आणि मग निर्गुण निराकारातून सगुण साकार जग जन्माला येते हे म्हणणं खोटं ठरेल. म्हणून ब्रह्म त्याच्या पातळीला जरी निरूप असलं, रूप नसलेलं असलं, निराकार असलं, निर्गुण असलं
तरी त्याच्या निर्मितीमध्ये मात्र त्याचा जो अंतरीचा आशय आहे तो गुण आणि आकार घेऊन जन्माला येतो, ज्याला आपण विश्व म्हणतो. असं हे सहज स्वतःच्याच जागी गुणाढ्य धनाढ्य निर्गुण निराकार असलेलं हे जे काही अस्तित्व आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि त्या ब्रह्मालाच साधूजन विठ्ठल म्हणजे विशेषत्वाने ठोंब्या उभा, म्हणजे हे ब्रह्म अत्यंत स्थितप्रज्ञ आहे, साक्षीत्वाद आहे, अशा या ब्रह्मालाच विठ्ठल असं साधू म्हणतात. आता याच ब्रह्माला तत्वमसी हे ब्रह्मविदांचे ब्रह्मज्ञानही लोक असतात, ब्रह्म जाणणारे लोक असतात, ते या ब्रह्मालाच उद्देशून म्हणतात तत्वम असी. म्हणजे ब्रह्मज्ञानी लोक प्रत्येकाला उपदेश करतात, बाबा रे तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू आहेस, हे प्रत्येक सगुण साकार हा मूलतः निर्गुण निराकार ब्रह्म आहे, याला म्हणायचं तत्वमसी. तर ब्रह्मज्ञानी लोक ज्याला तत्वमसी म्हणतात आणि आजचे शास्त्रज्ञ ज्याला एक सूत्र म्हणजे वन स्ट्रिंग थिअरी, एकाच सूत्रातून सर्व जग निर्माण झाले असं आज ते शास्त्रज्ञ म्हणतात. तर शास्त्रज्ञांचे एक सूत्र आणि ब्रह्मविदांचे ब्रह्मज्ञानांचे तत्वमसी हे मूलतः एकच आहे. तरी सुद्धा शास्त्रज्ञ असोत, तत्वज्ञ असोत, यतिमुनी संन्यासी संत असोत, सतत त्या ब्रह्माच्या शोधामध्ये लागलेले आहेत. शोधनी सारे थकती, ब्रह्म शोधून ते थकतात आणि शोधणारे अंती लयादासी, आणि शोधणारे शेवटी नष्ट होतात. तरी सुद्धा जे उरतं त्याला ब्रह्म म्हणतात आणि त्यालाच साधूजन विठ्ठल म्हणतात. म्हणून साधूजन विठ्ठल त्या म्हणती. तर आता पुढचा आहे विठ्ठल विठ्ठल होता. त्यातले कठीण शब्द आहेत व्योमी. व्योमी म्हणजे व्योम म्हणजे आकाश, व्योमी म्हणजे आकाशी किंवा आकाशात. दुसरा शब्द आहे व्योमकेश म्हणजे आकाशासारखे केश आहेत ज्याचे, म्हणजे शंकर. शंकराच्या पसरलेल्या जटा म्हणजे विस्तीर्ण आकाश अशी ही कल्पना आहे. आकाश म्हणजे दुसरं काही नसून तो जटा पसरलेला शंकर आहे, व्योमकेश आहे. म्हणून व्योमकेश म्हणजे आकाशासारख्या सर्वत्र व्याप्त असलेले, व्याप्त ज्याच्या जटा आहेत, आकाशासारखा सर्व व्याप्त जटा असलेला तो व्योमकेश म्हणजे शंकर. आणि व्योमी म्हणजे आकाशात किंवा आकाशी. तर आता हा विठ्ठल आहे तो कसा दिसला बघा. तर विठ्ठला आपल्या स्वरूपात आत्मा म्हणून भरून राहिलेला आहे. हे जेव्हा जीवाला कळतं तेव्हा त्या जीवाला तो आत्मारूपी विठ्ठल हे शिव भेटला असं वाटतं. आणि मग जीवशिवाची गाठ होऊन जेव्हा हा जीव उन्मनी होतो तेव्हा त्याचं तन आणि मन आनंदाने बेभान होतं. आणि हा जो जीव आहे तो ब्रह्मरंध्रातून बाहेर आकाशात झेपावतो. आणि आकाशात झेपावल्यावर त्याच्या लक्षात येतं की आकाशात तो झेपावला आहे आणि त्याचं अस्तित्व जणू काही शंकराच्या जटाने आकाश भरून जावं तसं भरून गेलेलं आहे. तेव्हा व्योमात झेपावलेला उन्मनी जीव स्वतःला व्योमकेश शंकर म्हणून जाणतो. आणि परत त्याच्या लक्षात येतं की आतमध्ये जीवाचा शिव झाला आणि जीवाचा शिव आकाशात जाऊन तो सर्व आकाशात पसरलेला व्योमकेश म्हणून त्याने अनुभूती घेतली. तर जीवाला शिवत्वाचा अनुभव आणि शिव आकाशात जाऊन आकाशात जटा पसरलेला असा व्योमकेश शंकराचा झालेला साक्षात्कार हे एकदा झालं की जीव म्हणतो आता जाणं येणं खुंटतं, आता कुठे जायचं नाही, यायचं नाही. तर ज्या जीवाला आपल्या रूपात शिव भेटला आणि जो शिव उन्मनी अवस्थेत आकाशात जाऊन व्योमकेश झाला तो जीव म्हणतो आता कुठे जाण्याची गरजच नाही, माझ्या स्वरूपातच म्हणजे माझ्या निजरूपातच मला वैकुंठाची प्राप्ती झालेली आहे. एकदा स्वरूपाचा शोध झाला की जाणं येणं खुंट आणि माणूस वैकुंठामध्ये कायम निवास करून राहतो. आणि असं हे वैकुंठ इथे राम कृष्ण हरी हर हे कायम स्वरूपी आहेत. कारण हे वैकुंठ हे स्वरूप हेच तर खरं रामकृष्ण हरिहर यांचं माहेर आहे. इथेच तर केवळ विठ्ठल पाहता येतो. तर सर्व देव यांचं माहेर स्वरूप आहे आणि त्यामुळे स्वरूप हेच वैकुंठ आहे आणि तिथेच रामकृष्ण हरिहर विठ्ठल पाहता येतात. त्या कारणाने आता कुठे
म्हणजे पूर्णत्वाने. ऐका आता. विठ्ठल विठ्ठल अवघा स्वरूपी कोंदाटला तेणे अनायासे जीव शिवासी भेटला. विठ्ठल विठ्ठल अवघा आनंदले तन मन होन्मनी बेभान योमी जे पावता जीव व्योमकेश झाला. विठ्ठल विठ्ठल अवघा आता जाणे येणे कुंटे स्वरूपी वैकुंठ रामकृष्ण हरिहर स्वरूप माहेर. विठ्ठल विठ्ठल अवघा. आता हाच विठ्ठल चतुर्भुज प्रकटे हृदयी नारायण. हाच विठ्ठल साधकाच्या हृदयामध्ये चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी अशा सगुण साकार रूपात प्रकट होतो. ते कसं ते पहा. त्यासाठी परत विठ्ठलाचं गोड नाव दृढ भावाने धरावं लागतं. तर ऐका. विठ्ठल विठ्ठल गोड नाव आपुआप जासी तरी पैल तीरी विठेल गाठोडे कर्म बंधनाचे काबाड मिटती नश्वर जगाचे विठ्ठलाचे ध्यान तरी सदा धरी तरी का सारेल दूर तुलारी न मागे न सांगे त्यालाही सांभाळी मग नाही बघता कैसा प्रतिपाळी अंतरात त्याशी दृढ आलिंगावे निश्चिंत होऊनी भजनी बजावे दृढ भावाची तव सुखा कारण चतुर्भुज प्रकटे हृदयी नारायण. चतुर्भुज प्रकटे हृदयी नारायण. आता असं झालं तर विठ्ठल प्रकटला तर आता केवळ विठ्ठलामध्ये साधक विसर्जित होतो आणि विठ्ठल म्हणूनच उरतो. आता साधक राहिला नाही, आता भक्त राहिला नाही. भक्त नाही तर देव आणि साधक दोन्ही एकत्वाने विठ्ठल म्हणजे आत्मारूपे उरले. म्हणून अवघे विठ्ठली उरणे. आता परत साधकाची अवस्था अशी असते देह मनाच्या पलीकडे गेली तेव्हा काय होतं बघा. नाही देह मन भान वाणी गाई त्याचे गान सर्व त्यासी समर्पण अवघे विठ्ठलाचे ध्यान. डोळा पाही इथो मूर्ती कानैकी त्याची कीर्ती जिव्हारस विठ्ठल साखी विश्वव्यापी विठ्ठल जाती हाती विठ्ठल नामे टाळी विठो चरण कवटाळी संसारासी दूर सारी कैवल्याची ओढी भारी पाय चालते पंढरी नसाहे विठ्ठल दूरी आता येई धडकरी कृपा करी मज भरी विठो आता येणे जाणे नुरो काही देणे घेणे संपोजीविते शिणणे विठ्ठली उरणे. तर आता जीवाला त्याच्यामध्ये उभा असलेला हा विशेषत्वाने ठोंब्या आत्मा भेटला आणि जीव म्हणतो माझ्या संपूर्ण 36 तत्वामध्ये हे विठोबा तूच उभा आहेस. आता
जीवनामध्ये परत येण्याची आवड नाही. आता येणं जाणं संपू दे आणि काही देणं घेणं माझं या जगाप्रती राहू दे नको. ते जीवाचं पुन्हा पुन्हा शिणणं नाहीस होऊ दे आणि केवळ विशेषत्वाने ठोंबा असा तू त्या आत्मतत्वामध्ये माझं मी पण विसर्जित होऊन मी कायमस्वरूपी चालू जीवनात जीवनमुक्त म्हणून राहावे आणि नंतर परत जन्माला येऊच नये. आता भक्तीमध्येच विठ्ठलाच्या भक्तीमध्येच अमृताची गोडी असते. म्हणजे विठ्ठल हा मुळात अमृत आहे. ज्याला विठ्ठल मिळाला त्याला अमृतत्व प्राप्त झालं आणि विठ्ठल मिळाला तो स्वतःच विठ्ठल होऊन विठ्ठलाची गोडी चालतो. म्हणजे विठ्ठल मिळणं म्हणजे अमृत मिळणं आणि विठ्ठल मिळणं विठ्ठल होणं म्हणजेच विठ्ठलाने विठ्ठल होऊन स्वतःचीच गोडी चाखणं, अमृतानेच अमृताची गोडी चाखणं. आता साधक हा स्वतःच विठ्ठल झाला, साधक हा स्वतःच अमृत झाला आणि तो अमृताची गोडी अमृतच चाखत असताना त्याच्या तोंडातून त्या अमृताबद्दल त्या आत्मरूपी अमृताबद्दल जो भाव व्यक्त होतो तो या काव्यामध्ये सांगितलेला आहे. शीर्षक आहे अमृताची गोडी अमृते चाखली. तव पूजनात भक्तिभाव बहरे मम हृदयात कमल उमले. तव सहवास जीवन सुवास मन पारिजात सुगंधाची साथ. तव भावे गाता वाचा धन्य होई नामकंठी धरिता अलंकृत होई. तव नामे टाळी हाती वाजविता हातो हात वाती पडे निज स्थिती. समचरण जैसा विटेवरी राही तैसा पांडुरंग निजांगी मी पाही. दर्शनाचा लोभ नाही आता उरला कस्तुरीचा लाभ मृगाला लाभला. कस्तुरी मृगाला कस्तुरी भेटली अमृताची गोडी अमृतेचा खरी. तर हे विठोबा तुझ्या पूजनामध्ये माझ्या भक्तिभावाला असा बहर आला की ते भक्तिभाव रूपी कमल माझ्या हृदयामध्ये आता उत्फुल्लतेने उमललेलं आहे. तव सहवास जीवन सुवास. तुझ्या भक्तीमध्ये तुझ्या बरोबर राहताना माझं जीवन सुगंधित झालं आहे आणि माझ्या मनाला तुझा सुगंध तुझा पारिजातकी सुगंध मिळाला आहे. तुझ्या सहवासात माझं जीवन सुवासित झालं आणि माझ्या मनाला पारिजातकाचा सुगंध प्राप्त झाला. असा तू विठ्ठल आहेस, असा तू पूजनीय वंदनीय सुगंधी विठ्ठल आहेस. तो भावे गाता वाचा धन्य होई. भावपूर्णपणे तुला गात असल्यामुळे माझ्या वाचेला वाणीला धन्यत्व कृतार्थता प्राप्त झाली. नामकंठी धरिता अलंकृत होई. तुझं नाव कंठात धरल्यामुळे माझा कंठ अलंकृत झाला. म्हणजे एखादा तुझं नाव कंठात धरून तुझं विठ्ठल नाव आत्म्याचं तत्व हाच अलंकार धारण करून माझा कंठ अलंकृत झाला, सुशोभित झाला. तुझ्या नावे टाळी वाजवता वाजवता तुझ्या नावे दंग असता असता हातो हात हाती पडे निजस्थिती. तुझ्या नावे टाळी वाजवत वाजवत तुझं नाव घेता येता हातो हात म्हणजे सहजासहजी निजस्थिती म्हणजे आत्मतत्व आत्मरूप मला प्राप्त झालं. त्या कारणाने समचरण जैसा विटेवरी राही तैसा पांडुरंग निजांगी पाही. तसा समचरण विठ्ठल विटेवर उभा आहे तसाच पांडुरंग माझ्या हृदयामध्ये समचरण धरून उभा आहे आणि मला समत्वाची प्राप्ती झाली आहे हे मी पाहू शकतो. एवढं सर्व मिळाल्यामुळे दर्शनाचा लोभ नाही आता उरला. त्यामुळे तुझ्या सगुण साकार दर्शनाचा मला आता लोभ उरला नाही. कस्तुरी मृगाला कस्तुरीचा लाभ मृगाला भेटला. कस्तुरी मृगाला पूर्वी कस्तुरी कुठे आहे कळत नव्हती. आता त्याच्याच अंतरंगात असलेली कस्तुरी त्याला गावली. मलाच माझ्या हातला पांडुरंग भेटल्यामुळे बाहेरचा विटेवरचा पांडुरंग पाहावा असा दर्शनाचा माझा लोभ गेला आणि कस्तुरी मृगाला कस्तुरीचा लाभ झाला.
सुगंध मला प्राप्त झाला आणि एक तऱ्हेने माझ्यातील अमृत मला प्राप्त झालं आणि ते अमृत चाकता चाकता अमृताची गोडी अमृते चाखली. अमृताला अमृताने चाखलं आणि माझं संपूर्ण अस्तित्व गोड मधुर चैतन्यमय ब्रह्मरूप विठ्ठल रूप झालं. अस्तु. पुढचं प्रवचन उद्या.